स्वागत आहे तुमचं या सोम बेकर या चॅनलमध्ये। आज आपण वडापावचा एक प्रकार पाहणार आहोत। मुंबईचा वडापाव तर हा आपला जगभरात प्रसिद्ध आहे, पण आज आपण नाशिकचा प्रसिद्ध वडापाव पाहणार आहोत। उलटा वडापाव हा खूप जास्त तिथे बनवला जातो आणि तो भरपूर ठिकाणी असा भेटतो। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मूठभर एवढी कोथिंबीर टाकूया। इथे आपण वडापावसाठी हिरवी चटणी बनवत आहोत। त्याच्यामध्ये 3 तुकडे अद्रकचे टाकूया, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 3-4 हिरव्या मिरच्या। तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता इथे मी अर्ध लिंबू पिळून कापून घेतलेला आहे, ते आपण आता त्यामध्ये टाकून घेऊया। लिंबामुळे आपल्या चटणीला तर चव तर छान येते, पण त्याचा कलर पण चेंज होत नाही। याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकूया आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। लागलं तर याच्यामध्ये 2-3 चमचे आपण पाणी टाकूया। आपल्याला याला जास्त पातळ करायचं नाही, याला घट्ट ठेवायचं आहे। इथे कढई गरम करत ठेवली होती, त्यामध्ये 2 चमचे एवढे आपण तेल टाकूया। तेल चांगलं गरम झाले की त्यामध्ये 1/2 चमचा एवढी मोहरी टाकूया। मोहरी चांगली फुलायला लागली की त्यामध्ये 1/2 चमचा एवढं जिरं टाकूया। जिरं पण आपलं चांगलं फुललेलं आहे, त्यामध्ये 1/2 चमचा एवढा मेथीदाणे टाकूया। इथे गॅस स्लोच ठेवलेला आहे। आता त्याच्यामध्ये 1/2 चमचा एवढे अख्खे धने टाकायचे आहेत, ते पण चांगले परतून घेऊया। आता इथे 7-8 लसणाच्या पाकळ्या, 4-5 मिरच्या आणि अर्ध आलं मी चेचून घेतलेलं आहे, ते टाकत आहे। इथे आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं नाही, याला चेचूनच घ्यायचं आहे। आणि इथं कढीपत्त्याचे पानं मी कट करून घेतलेले ते टाकूया आणि इथं 1/2 चमचा एवढं हिंग टाकूया। इथं हिंग थोडं मध्ये जास्त पडलेलं आहे, पण काय हरकत नाही, तर आपण बटाट्याचा वापर केलेला आहे म्हणून याच्यामध्ये हिंगचा मस्त फ्लेवर येतो। आता 2-3 मिनटं आपण आपली फोडणी परतून घेऊया। याच्यामध्ये 1/2 चमचा एवढी हळद टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकून आता आपण हा चांगलं मिक्स करून घेऊया। आपली खमंग अशी फोडणी तयार आहे। आता 1 मिनटं आपल्याला चांगलं याला परतून घ्यायचं आहे। आता हे 3 बटाटे मी उकडून घेतले होते, त्याला मी हाताने असे मॅश करून घेतलेलं आहे। याला आपल्याला खिसून घ्यायचं नाही, तर याला हातानेच आपल्याला असं खुसकरून घ्यायचं आहे। आता आपण त्या फोडणीमध्ये सगळे बटाटे टाकूया। आता फोडणी आणि बटाटे आपण चांगले मिक्स करून घेऊया। आता इथं आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे। आता त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि परत आपण मिक्स करून घेऊया। मस्त आपला हा बटाटा वड्याचा आपल्याला मस्त मसाला आपला हा तयार झालेला आहे। हा जेवढा बनवायला झटपट होतो तेवढा खायला पण खूप टेस्टी लागतो। आपण साधा वडापाव तर नेहमी खात असतो, पण आज आपण हा उलटा वडापाव खाणार आहोत। आता आपण याला बाजूला ठेवूया, याला थंड करून घेऊया। इथं 1 कप एवढं मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे, हे वजनाने 150 ग्राम एवढं आहे। त्यामध्ये 1/2 चमचा एवढी हळद टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया आणि आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला याचं असं मीडियम असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही। इथे आपण थोडंच पाणी टाकणार आहोत, जास्त पाणी टाकलं तर हे पातळ व्हायची शक्यता असते। आता बघा, हे मस्त आपलं सगळं मिक्स झालेलं आहे। तर मला हाताने दाखवते बघा, असं आपल्याला जास्त घट्ट पण नाही पाहिजे, जास्त पातळ पण नाही पाहिजे। आता याला बाजूला ठेवूया। इथे 4 मी पाव घेतलेले आहेत। आता आपण मधून त्याला कट मारून घेऊया आणि जे आपण आता हिरवी चटणी बनवली होती ती लावूया। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एका साईडने पण लावू शकता, पण इथे मी दोन्ही साईडने लावत आहे। बघा, आता चटणी लावून झालेली आहे। आता आपण जे बटाट्याचं मिश्रण करून ठेवलं होतं ते आता 2 चमचे इथे टाकूया
आता इथे दोन्ही साईडकडून पण मी लावून घेत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता इथं बघा, आता थोडंसं प्रेस करून घेत आहे सगळ्या बाजूने. आता प्रेस करून झालेले आहेत. असेच आपण सगळे बनवून घेऊया. इथं मी 3 बनवलेले आहेत. आता इथं कढई गरम करत ठेवली होती. आपलं चेक करूया तेल गरम झालेले का नाही. आता बघा, आपलं इथं तेल गरम झालेलं आहे. आता इथे या बॅटरमध्ये मी चिमूटभर इथं खायचा सोडा टाकला होता. आता आपण हे जे पाव आहे त्याच्यामध्ये आपण असं डुबून, आपल्याला सगळीकडून डुबवून घ्यायचं आहे. आपण तेलामध्ये सोडूया. इथे गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे, हाय गॅस केलेला नाही आहे. आता वरतून आपण असं तेल सोडूया. बघा किती मस्त आपला हा घरच्या घरी आपला उलटा वडापाव हा तयार झालेला आहे. नाशिकला तर जाऊन आपण खाऊ शकत नाही, पण आपण इथे घरच्या घरी मस्त आपण हा बनवलेला आहे. आता दोन्ही बाजूने आपण मस्त याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. बघा, आता हा दोन्ही साईडकडून मस्त हा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता याला आपण बाहेर काढून घेऊया आणि अशाच बाकीचे पण तळून घेऊया. आता वडापावसोबत तर मिरची तर ही पाहिजेच, म्हणून इथं मी मिरचीला कट मारून घेतलेले आहेत आणि ते टाकूया आणि त्याला पण चांगलं मस्त फ्राय करून घेऊया. मिरची पण आपली मस्त फ्राय झालेली आहे. तर इथे मी वडापाव हा तुम्हाला कापून दाखवते. बघा, हा किती क्रिस्पी असा वडापाव आपला हा तयार झालेला आहे. आणि आतली फिलिंग बघा किती मस्त ही आपली तयार झालेली आहे. खायला तर हा एक नंबर लागतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. बघा, आपला मस्त हा उलटा वडापाव हा तयार झालेला आहे.